जॉली स्पोर्टचे अध्यक्ष उद्योगपती नरेशजी म्हात्रे साहेब, तसेच आमचे दापोडे गावचे रमेश मामा पाटील, माझे काका गोपीनाथजी काटेकर, तसेच आमचे शाखेचे शाखा प्रमुख शरदजी म्हात्रे, रामजी पाटील, उत्तमदादा पाटील, सर्व मंचावर असलेले मान्यवर आणि आजच्या या अंतिम सामन्याच्या फेरीमध्ये विजेते संघ ठरलेले दापोडे संघाचं मी मनापासून अभिनंदन करतो. उपविजय संघ गोरसे यांचे अभिनंदन करतो, कारण त्यांनी भविष्यात त्यांच्या काही चुका झाल्या असतील या ठिकाणी त्या दुरुस्त करून फायनल अंतिम सामन्यामध्ये पोहोचून विजयी व्हावे त्यांना शुभेच्छा देतो. आज या गेल्या 3 दिवसापासून जॉली 40+ बी न्यू जॉली 40+ यांनी क्रिकेटचं उत्कृष्ट आयोजन केलं होतं. सर्वांनी अपार मेहनत घेऊन या ठिकाणी सर्व या गावातील पंचक्रोशीतील जे खेळाडू आले होते त्यांना चांगल्या प्रकारे उत्तम सोय करून दिली होती आणि चांगल्या प्रकारे सोय केल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. ज्यांनी सर्वांनी या स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. परंतु या ठिकाणच्या सर्व कामत विभागातील खेळाडूंना एक माझी विनंती असेल, या ग्राउंडला तुम्हाला संरक्षण करणं जरुरीचं आहे. कारण या ठिकाणी संध्याकाळ झाली की अनेक नैतिक प्रकार म्हणजे दारू वगैरे पिण्याचे प्रकार फार होत असतात, ते तुम्हाला सांभाळावे लागेल. कारण शहराच्या ठिकाणी असे ग्राउंड उपलब्ध होत नाही, काही ठिकाणी असे ग्राउंड आहेत आणि यांना तुम्हाला कायम व्यवस्थित सुस्थितीत राखणं गरजेचं आहे. आणि आपल्या गावाचं नाव जे खेळामध्ये प्रत्येक खेळामध्ये आपल्या गावाचं नाव होतं, कबड्डी असो, खो खो असो, क्रिकेट असो, त्या नावाचं लौकिक कायम टिकवण्यासाठी या ग्राउंडची निर्मिती झालेली आहे आणि त्याचं आपण सर्वांनी पालन केलं पाहिजे. सगळ्यांनी या ठिकाणी येऊन व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आजच्या या विजयी संघाचे उपविजयी संघ दोघांचं अभिनंदन करतो. कारण अंतिम सामन्यामध्ये चांगला खेळ केला, तुम्ही चांगला खेळ करून दाखवलं. लोकांना सुद्धा मनोरंजन होते, प्रेक्षकांना सुद्धा आनंद होते. 40च्या वरचे जे खेळाडू खेळतात त्याच्यामध्ये 40+ म्हटले जाते, त्याच्यात 50चा असतो आणि 52चा पण असतो. तर ते एक तुमच्या शारीरिकदृष्ट्या सुद्धा चांगलं आहे आणि लोकांनाही मनोरंजन होतं. कधी तुमच्या हातातून बॉल जातो, कॅच जातो, प्रेक्षक असतात थोडे, परंतु तुमचं सुद्धा शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहावी ही मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.